महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी मॅडम यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। 4-5 दिवसापूर्वीची वर्तमानपत्र जर आपण बघितली तर नाशिक येथील भोटी तालुक्यातल्या शाळांमध्ये दप्तर तपासणी केली असता मुलांच्या दप्तरमध्ये चाकू, सुऱ्या, अंमली पदार्थ आणि आणखी अवैध अशा खूप साऱ्या गोष्टी आढळलेल्या आहेत। म्हणून शिक्षणाधिकारी यांनी जळगाव जिल्ह्यातील सगळ्या शाळांना असे आदेश द्यावे की त्या सगळ्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांची अचानक दप्तर तपासणी करावी, जेणेकरून आपले विद्यार्थी काय शाळेमध्ये आणतात त्याच्या बाबतीत जनजागृती होऊ शकेल आणि मुलांवर थोडासा वचक बसेल। या माध्यमातून आम्ही पालकांना सुद्धा विनंती करत आहोत की आपले विद्यार्थी शाळेत जातात त्यावेळेस त्यांचे दप्तर नियमितपणे तपासून घ्या। त्या दप्तरमध्ये वह्या पुस्तकांच्या ऐवजी काय घेऊन जात आहेत याच्यावर पालकांनी सुद्धा लक्ष असू द्यावं। आम्हाला पूर्ण खात्री आहे की मॅडम असा आदेश लवकरच सगळ्या शाळांना देणार आहेत आणि पालकांनी पण जागृत होणं गरजेचं आहे। म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा लोकांमध्ये पालकांमध्ये जागरूकता आणण्याकरताचं म्हणून आजचा निवेदन आहे। धन्यवाद।